आईचा ठसा. एक दिवस विनायक माझघरात पुस्तकांवरील धूळ झटकण्याचं काम करीत होता. हे काम करीत असताना आईच्या बांगड्यांच्या आवाजाने त्याचे लक्ष सारखं आई काय करते इकडे लागलं होतं. अखेर आईला हाक मारून त्यानं विचारलं, आई, ए आई, खळखळ वाजणाऱ्या काचेंच्या बांगड्या तुम्ही स्त्रिया का घालता? स्वयंपाक करताना, धुणं धुताना, जात्यावर दळण दळताना ह्या काचेच्या बांगड्या फुटण्याची भीती असते. विण्या, तुझी शंका बरोबर आहे रे. सौभाग्यवतींच्या बांगड्या अशा तऱ्हेने वाढवणं बरे नव्हे हे आम्हा स्त्रियांना समजत नाही का? पण या काचेच्या बांगड्या आमच्या मनाला सतत शिकवण देत असतात. सांभाळून काम करा, सावध राहा, एकाग्रतेने काम करा, घाई गडबडीने घिसाडघाईने काम करू नका. पण आई, काचेच्या? अरे, स्त्रियांनी धातूच्या बांगड्या वापरल्या असत्या तर त्या बेजबाबदार झाल्या असत्या. कदाचित तसं घडू नये, त्या सतत सावधान राहाव्यात म्हणूनच काचेच्या बांगड्यांची योजना करण्यात आली असावी. विण्या, प्रत्येक गोष्ट आपल्याला सतत संदेश देत असते. तो समजावून घेण्याची मात्र आपल्याला कुवत हवी. रुक्मिणीबाई सतत देवाचं नाव घ्यायच्या. एकदा दुधात दही विरजताना त्यांनी रामाचं नाव घेतलेलं पाहून विनायक थट्टेनं म्हणाला, आई, देवाचं नाव न घेता दही विरजलं तर दही लागायचं नाही का? यावर त्या म्हणाल्या, विण्या, तू काही म्हण, देवाच्या कृपेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही अशी माझी श्रद्धा आहे. तू अनुभव घेऊन पाहायला हवं तर. तेव्हा विनायक हसत हसत उद्गारला, आई, चांदीच्या रुपयाच्या दोन्ही बाजू सारख्याच असायला हव्यात असं तूच बोललीयस. अगं, प्रयत्न करून एखाद्या कामात यश मिळालं तर तू म्हणणार की देवाच्या कृपेने यश मिळालं, आणि यश नाही मिळालं तर म्हणणार परमेश्वराची इच्छा नव्हती म्हणून मिळालं नाही. यावर ती म्हणाली, होय, असंच असतं परमेश्वराचं, माझी श्रद्धा आहे तशी. यावर विनायक एवढेच म्हणाला, आई, तू धन्य आहेस आणि तुझ्या मनातली श्रद्धा सात धन्य आहे. अशी होती विनायकची आई. जितकी विचारवंत तितकीच ती देवभोळी आणि श्रद्धावानही होती. महात्माजींना लिहिलेल्या एका पत्रात विनोबा म्हणतात, बापू, माझ्या आईने माझ्यावर केलेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक संस्कारांचा अमीट असा ठसा उमटला आहे आणि अखेर